जून महिना अर्ध्याहूनही संपत आलेला आहे. अद्यापही पावसाचा थेंबही पडला नसल्याने बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्ता आपण आहोत खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भामा आसखेड धरणा खोऱ्यामध्ये, ज्या खोऱ्यामध्ये भाताचं आगार समजलं जातं. आज या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, भाताची रोपं तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना बोरिंगच्या पाण्यावरती रोपं तयार करण्याची वेळ आलेली आहे. आणि धरण जवळ असूनही धरणाचं पाणी मिळेन असं झालंय, कारण पाण्याचा स्रोत खाली गेलेला आहे. धरणातलं पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं धरणातलं पाणी मिळत नाही. धरण उशाला आणि कोरड शेतकऱ्यांच्या घशाला अशी काहीची परिस्थिती आपल्या समोर आहे. आता आपल्याच बरोबर काही ते शेतकरी आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी भाताची पेरणी ही केलेली आहे. तर आपण त्यांच्याशी बोलूया की तुम्ही भाताची पेरणी किती दिवस झाली करून आणि काय आता सध्या परिस्थिती आहे. साधारण 10 ते 12 दिवस पेरणी करून झाली. काय पेरले तुम्ही आणि अशी अचानक एवढी घाई का? नाही, मिरगाची वापर आम्ही पेरीत असतो, धूळ वापेव. पावसाने दडी मारली. आता हे धरण तुमच्या जवळ आहे, मग या धरणाच्या पाण्याचा काय फायदा होतो की नाही धरणाच्या तुम्हाला? पाण्याचा फायदा आम्हाला, पाणी समजा खाली जाते, आमच्या मोटरचं पाईप उघडं पडतात आणि त्या राहते कॅबल त्या बी चोरीच गेल्यात आमच्या. एकंदरीतच शेतकरी आजही धरण जवळ असूनही पाण्या वाचून वंचित आहे. आपल्यासोबत अजूनही शेतकरी आहेत. की काय सांगाल तुम्ही, काय अडचण आहे तुमची सध्या? आता हे काय आता पाऊस पडत नाहीये. दुष्काळ पडायची बारी आधी, पाऊस नाही, काय नाही, पाणी प्यायला नाही, जनावराला चारा नाही, अशी परिस्थिती होऊन गेलेली. एकंदरीतच शेतकरी आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस जर वेळेत नाही पडला तर जे पेरलेले आहे ते दुबार पेरणीचं संकट आज शेतकऱ्यावरती ओढवणार आहे. आज आपल्यासोबत तरुण शेतकरी आहेत, त्यांना विचारूया काय शेतीची सध्याची काय कंडिशन आहे, काय परिस्थिती आहे. खरं तर आपल्या LS मराठी या न्यूज चॅनेलचं मी आमच्या पश्चिम भामखोऱ्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आज आमच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांची व्यथा नक्की काय आहे, अडचणी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून झाला. खरं तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी आमच्या भामखोऱ्यामध्ये पेरणी होत असते. आज अनेक शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताची पेरणी केलेली आहे. जवळजवळ आमच्या भागात सर्व शेतकरी हे कोरडवाहू आहेत. धरण आमच्या जवळ जरी असतं, धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आमची परिस्थिती आहे. आमचं पाणी पोहणे पिंपरी चिंचवडला गेलं, परंतु आमच्या शेतकऱ्यांची व्यथा आज अशी आहे, आज ज्याच्याकडं बोरिंग नाही आहे किंवा ज्याच्याकडं शेतीला पाणी देण्याचं साधन नाही, अशा शेतकऱ्यांनी 10-10, 12 दिवस झाले त्या शेतामध्ये आपलं धान्य पेरलेलं आहे, भाताची पेरणी केलेली आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे, सर्वत्र दुष्काळ पडल्यासारखं वातावरण आहे. जनावरांना चारा नाही आहे, शेतामध्ये आणि घरामध्ये देखील वापरासाठी पाण्याचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. म्हणून मला तर वाटतं राज्य शेतकऱ्याचं आहे, शेतकऱ्याच्या नावानं राज्यकर्ते राज्य करतायत. आज आपण पाहतो कर्जमाफी दिली, परंतु जे नियमित प्रमाणे शेती कर्ज फेडत असतात त्या शेतकऱ्यांवरती शासनानं अन्याय केला. सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे. आणि आज परिस्थितीमध्ये आपण स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन तहसीलदार साहेब असतील किंवा बाकी जे संबंधित अधिकारी आहेत यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तात्काळ नुकसान भरपाई केली पाहिजे, अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. मी खरंच आज आमचं भामखोरं जे आहे त्या भामखोऱ्याला भाताचा आगार म्हटलं जातं. इंद्रायणी भात आमच्याकडे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पिकवलं जातो, परंतु आज शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आहे. शासनाला विनंती आहे, आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी ओळखा, त्यांना आज मदतीची गरज आहे. आज आमचा बळीराजा पूर्णपणे चिपला गेलेला आहे, दबला गेलेला आहे, त्याला कुठेतरी आपण गाळातून वरती काढावं, अशी आमची मागणी आहे. एकंदरीतच शेतकरी आजही खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. पाऊस वेळेवर झाला नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी पुढील दिवसात पाऊस पडेल या आशेवरती पेरणी केली. अजूनही पाऊस पडेल याची शक्यता दिसत नाहीये. काय सांगाल तुम्ही? अजूनही पाऊस पडत नाही, तुम्ही तर पेरणी केलेली आहे, काय करणार? काय आता तुम्ही पाण्याची कशी व्यवस्था करणार? पाण्याची व्यवस्था कशी करायची? त्याला पाऊसच नाही जर पडत तर पावसाची व्यवस्था कशी करायची? तर हे तुम्ही मग सांगितलं, तेव्हा म्हणून सांगितले तर आम्हाला पाण्याचं तुटवडा आहे. ज्याला बोर आहे त्याचं साधन आहे, ज्याला बोर नाही त्यांनी काय करायचं? कशा वस्तू काय आणि आता बोरला पाणी लास्ट महिन्या म्हणल्यावर बोरला बी पाणी नाही, मग शेतकऱ्यांचं काम ही मोठं अवघड झाली आता. नक्कीच पाणी, धरणाचं पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे. बोरिंगलाही पाणी नाही आहे, त्यामुळं पिण्याच्या पाण्यासहित शेतीच्याही पाणी टंचाईचा मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
पाऊस जर वेळेवर पडला नाही तर शेतकरी अक्षरशः कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही. याची शासनाने कुठंतरी दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. चंद्रकांत मांडेकर, LS मराठी, भामा आसखेड, खेड, पुणे.